तुमची शरीरयष्टी आम्ही 30 वर्ष 32-35 वर्ष पाहतोय तशीच आहे, पण आत्ता वाळेकर सिंगल फसली आहेत हे अनेक राजकारण्यांच्या का लक्षात आलं? नागरिकांची कामं केलेली आहेत ती जर इतरांनी मोजली असती तर माझ्या सिंगल फसलीकडं त्यांना गर्वाने पाहावं लागलं असतं। तुमच्यावर किती वेळा हल्ला झाला पण तरी तुम्ही त्याच्यातून बाहेर पडताय, हे नेमकं तुमच्याच बाबतीत का होतं? जो जास्त काम करतो तो नेहमीच लोकांच्या नजरेत असा येतो की याला संपवल्याशिवाय माझं कार्ड चालणार नाही। किणीकर आणि वाळेकर यांच्यामधला जो संघर्ष आहे हा प्रचंड चर्चेला असतो। या प्रश्नावर मला थोडा वेळ द्या। फ्रॅक्शन ऑफ सेकंद काम करणारे वाळेकर हे एका सोप्या प्रश्नावर वेळ घेऊन जर बोलणार असतील, टीकाकारांचा आणि माझाही आरोप आहे की तुम्हाला स्पर्धक होऊ देत नाही। एकनाथ शिंदे हे ठाकरेंपासून बाजूला गेले आणि त्यानंतर शिंदेंबरोबर जायला वाळेकरांना वेळ लागला। मला असं वाटायचं की शिंदे साहेब या सगळ्यांना घेऊन भाजपमध्ये तर जाणार नाहीत ना। गुलाब करंजुले असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, चित्रा वाघ असतील, या सगळ्या लोकांनी वाळेकरांना का रडारवर घेतलंय? असा एक नागरिक अंबरनाथ मधला ज्या दिवशी येऊन माझ्या विरोधात एखादी तक्रार करेल त्या दिवसापासून मी अंबरनाथचं राजकारण सोडून देईन। तक्रारी दोन माणसाच्या होत असतात, जो एक जास्त काम करतो त्याची तक्रार होते आणि जो एकदम काम करत नाही त्याची एक तक्रार होते। त्यापैकी तू कोणता? वाळेकरांच्या विरोधात जाऊन बोला, तुम्हाला 5 लाखाचा फंड देतो। राज्यात मिनी विधानसभांच्या निवडणुकांचा फळ रंगत चाललेला आहे आणि अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक ठिकाणी निवडणुका खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन ठेपलेल्या आहेत। अंबरनाथ हे मुंबईच्या शेजारचं उपनगर आहे, शिवमंदिरासाठी ते प्रसिद्ध आहे आणि याच अंबरनाथमध्ये गेली 10 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत। पण या 10 वर्षात निवडणुका जरी झाल्या नसल्या तरी पहिल्यांदा म्हणजे 10 वर्षात पहिल्यांदा होणारी अंबरनाथची निवडणूक ही अरविंद वाळेकर कुटुंबाने काहीशी जोरदार तापवलेली आहे। एकाच वेळेला अनेक हल्लेखोर, राजकीय हल्ले करणारे आणि त्याच बरोबरीने वाळेकरांना कोंडीत पकडणारे सगळे एकाच वेळेला का कार्यरत झाले या एका प्रश्नाने या निवडणुकीमध्ये विलक्षण इंटरेस्ट आणलेला आहे। आणि माझ्याबरोबर या क्षणाला दोन्ही वाळेकर म्हणजे ज्यांना नगराध्यक्ष व्हायचंय त्या मनीषा अरविंद वाळेकर आणि पडद्यासमोर आणि पडद्यामागेही अंबरनाथची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सूत्र हलवणारे अरविंद वाळेकर या क्षणाला आपल्या बरोबर फेस टू फेस मुलाखतीसाठी उपस्थित आहेत। अण्णा, तुमचं स्वागत। माझा पहिला प्रश्न थोडासा सोपा, थोडासा कठीण, पण त्याच्यावर तुम्ही बोलावं साहेब। ही निवडणूक 10 वर्षानंतर होते आणि इतकी का तापली? खरं तर निवडणुकीचे वेध 10 वर्ष लागलेत अंबरनाथला, निवडणूक शांतपणे व्हायला हवी होती, पण सगळ्यांनी मिळून अरविंद वाळेकरांना रडारवर घेतलं, असं काय झालं? त्याचं कारण असं आहे की अंबरनाथमध्ये गेली 30 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये नेहमी मी सहभागी आहे, मी शहरप्रमुख आहे। त्यामुळे ही निवडणूक संपूर्णपणे माझ्या हातातून मी त्याचा पुढाकार घेतो। त्यामुळं अरविंद वाळेकर यांना जर बाजूला केलं तरच ही निवडणूक आम्ही जिंकू। त्यामुळं कदाचित असं सगळ्यांना वाटत असेल प्रहार करायचा असेल तर अरविंद वाळेकरवर आणि तरच आम्ही निवडणूक जिंकू, परंतु तसं नाही। अंबरनाथमधले जे शिवसैनिक आहेत, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलेलं 80% समाजकारण आहे, त्यामुळं आम्ही अंबरनाथमध्ये भरपूर कामं केलेली आहेत नागरिकांची आणि म्हणून नागरिक आम्हाला आशीर्वाद देणार आहेत। त्यामुळं निवडणूक कशीही जरी तापली तरी ती जिंकणार आम्हीच। नाही, पण आता तुमच्या या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जर आपण पाहिलं तर कुठे राजन पाटलांची असलेली दादागिरी लोकांच्या लक्षात येते, जी मोहोळमध्ये होते, त्याचप्रमाणे राज्याच्या वेगवेगळ्या भागात अगदी कोकणात गेलं की तिथे राणे कुटुंबाची दादागिरी लक्षात येते किंवा तिथल्या स्थानिक निवडणुकांकडे लक्ष। पण आत्ता मात्र वाळेकरांच्या सिंगल पसलीने जो काही हंगामा केलेला आहे आणि मुंबईच्या जवळ MMRDA क्षेत्रामध्ये हे सिंगल पसलीवाला प्रकरण कुठून सुरू झालं? म्हणजे तुमची शरीरयष्टी आम्ही 30 वर्ष 32-35 वर्ष पाहतोय तशीच आहे, पण आत्ता वाळेकर सिंगल पसली आहेत हे अनेक राजकारण्यांच्या का लक्षात आलं? तुम्ही लोकांच्या फसली मोजायला सुरुवात केल्या, लोकांच्या बरगड्या मोजायला सुरुवात केली? कारण ज्याच्या फसलीच छोट्या आहेत त्यांनी दुसऱ्याच्या कशाला मोजायला जायचं? परंतु हे मोजत असताना आम्ही काम मोजतो, आम्ही किती काम केलंय। नागरिकांची कामं जास्तीत जास्त करायचं जर आपण मोजलं
तर नक्कीच माझ्या फसल्यांपेक्षा जास्त नागरिकांची कामं केलेली आहेत. ती जर इतरांनी मोजली असती तर माझ्या सिंगल फसलीकडं त्यांना गर्वाने पाहावं लागलं असतं. त्यांना असं सिंगल फसली म्हणून त्यांनी हिणवलं नसतं मला. नाही, पण मला एक सांगा की आता ही काय पहिली वेळ नाही आहे तुमच्यावर जाहीर सभांमधून हल्ला होण्याची, तुमच्यावर प्रत्यक्षात हल्ला झालेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही पुरून उरलात. म्हणजे बघा, मी आत्ता मुंबईच्या टोळी युद्धाचा किंवा अंडरवर्ल्डचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा अशोक जोशीवर स्टेनगन वापरली गेली. त्याच्या आधी सतीश राजेवर स्टेनगनचा वापर झाला. भायखळ्यामध्ये सतीश राजेचा बळी गेला, दाऊदच्या अत्यंत जवळचा आहे. राजकीय दृष्ट्या पण तुमच्यावर स्टेनगन वापरल्या जात आहेत आणि अगदी प्रत्यक्षात सुद्धा तुमच्यावर स्टेनगनने हल्ला झाला. तुमची लाईफ लाईन जी काय आहे ना, म्हणजे ज्याला आपण ललाटी जी जीवनरेखा ओढलेली आहे ती एवढी जबरदस्त आहे की त्या जीवनरेखेचा आणि अंबरनाथल्या लोकांचं काय साम्य तुम्हाला दिसतंय का? म्हणजे तुमच्यावर किती वेळा हल्ला झाला पण तरी तुम्ही त्याच्यातून बाहेर पडताय. कदाचित वहिनींचं कुंकू तेवढं बलवान आहे आणि तुमची लाईफ लाईन तेवढी तगडी आहे. पण हे नेमकं तुमच्याच बाबतीत का होतं? जो जास्त काम करतो तो नेहमीच लोकांच्या नजरेत असा येतो की याला संपवल्याशिवाय माझं कार्ड चालणार नाही. आणि त्यामुळं राजकारणामध्ये काम करणं हे नेहमीच अडचणीचं ठरत आलेलं प्रत्येकाला. मग ते शहरात असो, राज्यात असो, जिल्ह्यात असो, आपण नेहमी पाहिलेलं आहे. तर अशा वेळेस मग हल्ले, प्रतिहल्ले, राजकीय टीका आणि या सगळ्या गोष्टी होतात. त्याला पुरून उरल्यानंतर मग शेवटी जो हल्ला आपण तुम्ही सांगता तो करायचा प्रयत्न काही जणांनी केला असेल. परंतु अंबरनाथकर नागरिकांची सेवा, मग ती धार्मिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्या बाबतीत मी ज्यावेळेस पुरून उरलो, सगळ्यांना मदत केली, सगळ्यांची कामं चांगली केली आणि तोच आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं मी प्रत्येक हल्ल्यातून वाचलेलो आहे. आणि इतर ठिकाणची जी नावं तुम्ही सांगितली त्यांचा जेवढा अन्याय, तेवढा अत्याचार जर त्यांचा वाढला असेल तर त्यांना ज्या गोष्टीला सामोरं जायचं ते गेले असतील. परंतु मला आठवतं आहे की मी माझ्या आयुष्यात एवढं काही चांगलं काम केलेलं आहे आणि जर काही माझ्या हातून चूक झाली असेल तर ती नक्कीच नागरिकांच्या हिताची झाली असेल, अंबरनाथच्या व्यापाऱ्यांच्या हिताची झाली असेल किंवा अंबरनाथकरांना ती पूरक झाली असेल. म्हणून जो काही माझ्या हातून चुका झाल्या असतील आणि त्याच्यामुळे नागरिक जर माझ्यावर असा हल्ला करत असतील तर मला वाचवणारे माझे भगवंत आणि माझ्या अंबरनाथच्या नागरिकांचा आशीर्वाद, याच्यामुळे मी या सगळ्या हल्ल्यातून कामामुळं वाचत गेलो आणि मला त्याचा अभिमान आहे. हे मी तुमच्या कामाकडे येणार आहे, पण ह्या तुमच्या सगळ्या अशा पद्धतीच्या राजकारणाचा, अशा पद्धतीच्या समाजकारणाचा त्रास हा तुमच्या कुटुंबाला होतो. त्यांना सतत तणावाखाली राहावं लागतं. खरं तर आज पाहिलं तर तुमचा मुलगा वकील आहे, तो उच्च शिक्षित आहे, चांगलं काम करू शकतो. तुमच्या सौभाग्यवती ज्या नगराध्यक्ष होत्या, पण तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत त्यांचं सुशिक्षित असणं, त्यांचं चांगलं असणं याच्यापेक्षा तुमचं क्रिमिनल असणं हे सतत सांगितलं जातं. वहिनी, जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात नगर परिषदेमध्ये काम करता, नगराध्यक्ष होतात तुम्ही, स्वतः अण्णाही नगराध्यक्ष होते, पण तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या कडे जितकं अंबरनाथकर, सामान्य महिला जितकं प्रेमाने, आस्थेने पाहतात, निखिलची ज्या पद्धतीत बोलतात आणि अण्णांबरोबर ज्या पद्धतीत वागतात, हा विरोधाभास घेऊन जगताना तुम्हाला नेमकं कसं जाणवतं? सामाजिक जीवन जे आहे ते नेमकं तुम्ही कसं अनुभवत असता? तुम्हाला असं वाटतं अण्णांनी एवढी तुमची दहशत असावी की तुम्ही जशा प्रेमळ आहात तसंच असावं असं वाटतं? काय वाटतं तुम्हाला? अण्णांची पण दहशत अशी नाही, एक आदरयुक्त भीती अण्णा लोकांमध्ये, नागरिकांमध्ये आहे आणि मला ह्याचा कधीच त्रास झाला नाही. मी एक सामान्य महिला आहे, मी नगराध्यक्ष झाले म्हणून मी काय असं म्हणजे माझ्या डोक्यात काय हवा गेली नाही. मी आजही ग्राउंड लेवलवर आहे, मी आजही सामान्य लोकांमध्ये जाते, ते बसते, अगदी मैतीपासून ते लग्नापर्यंत मी सगळ्या कार्यक्रमांना जाते. आज भाजी घ्यायला देखील मी मार्केटमध्ये जाते आणि तोच माझा जो स्वभाव आहे लोकांमध्ये एकरूप होणं, ते मला फायद्याचं ठरलं. जर आता पाहिलं तर गेली 10 वर्ष अंबरनाथ नगर परिषद ही प्रशासकांच्या हाती राहिली आहे. कारण 10 वर्ष इथे निवडणूकच झालेली नाहीये, म्हणजे ती तशी राज्यभरात झाली नाही, पण अंबरनाथमध्ये जवळपास 10 वर्षांनी निवडणूक होते. आता तुम्ही नगराध्यक्ष होतात, आत्ता पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही निवडणूक लढताय. तुमच्या समोर एक तरुण मुलगी आहे जी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण त्याचबरोबर तुमच्याकडे अनुभव सुद्धा आहे. मग आता लोकांनी अनुभव स्वीकारायचा की लोकांनी एक तरुण आणि सुशिक्षित चार्टर्ड अकाउंटंट स्वीकारायची? तुम्ही अंबरनाथकरांकडून काय अपेक्षित करताय? माझी अंबरनाथकरांकडनं एकच अपेक्षा आहे,
त्या चार्टर्ड अकाउंटर आहे, परंतु माझा जो अनुभव आहे 3 टर्म नगरसेविका, 1-2 वेळा मी सभापती होते महिला बालकल्याण समितीची आणि मागच्या 2.5 वर्षात मी नगराध्यक्ष होते. आणि आमच्या या शहरातलं काम मी नगराध्यक्ष असताना आमचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा जो विकास झाला, कारण 2.5 वर्ष ते प्रत्येक माझ्या कामाची दखल घ्यायचे, प्रत्येक मला मार्गदर्शन करायचे या अंबरनाथ शहराच्या विकासाबद्दल. आणि मी नगराध्यक्ष शहर असतानाच या शहरामध्ये मोठमोठे प्रकल्प, मोठे प्रोजेक्ट राबवले त्याचे, म्हणजे आपला घनकचरा प्रकल्प असेल, अंबरनाथ नगरपालिकेची नवीन इमारत असेल, आउटडोर इंडोर स्टेडियम असेल, कॉन्क्रीट रस्ते असतील आणि एक भव्य असं नाट्यगृह झालं माझ्या नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये, नेहरू गार्डन झालं. म्हणजे जे असे पेंडिंग कामं होते पूर्वीची, ती या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे मुख्य नेते आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून या अंबरनाथ शहराचा खूप विकास झाला. अण्णा, मला सांगा की अंबरनाथ विधानसभेचा जर आपण विचार केला तर या आधी ही विधानसभा अगदी डोंबिवलीपर्यंत पसरलेली होती. आता ती अगदी ज्याला आपण म्हणतो की साचेबद्ध झाली. पण या विधानसभेचा ज्या वेळेला, आता तो मागासवर्गीय मतदारसंघ आहे, संपूर्ण राज्यात असे 28 मतदारसंघ आहेत की जे मागासवर्गीयांसाठी आहेत, त्यापैकी अंबरनाथ एक आहे. आता इथे तुम्ही आणि राजेंद्र चौधरी या दोघांनी आधी सारंग आर्किटेक्ट जे आहेत सारंग थोरात यांना ती उमेदवारी मिळावी असा तुमचा प्रयत्न होता, बरोबर आहे. त्याच वेळेला बालाजी किणीकर जे सध्याचे विद्यमान इथले आमदार आहेत, ते युवा सेनेशी संबंधित होते, शिवसेनेच्या तरुणांच्या संघटनेमध्ये ते काम करत होते. आता ज्या वेळेला तुम्ही थोरातांना निवडणूक द्यावी किंवा निवडून द्यावं किंवा तिकीट मिळावी, उमेदवारी मिळावी याच्यासाठी प्रयत्न केला, गोपाळ लांडगेंकडे तुम्ही गेला होता त्यांना घेऊन, पण तिकीट मिळालं बालाजी किणीकरांना. किणीकर आणि वाळेकर यांच्यामधला जो संघर्ष आहे हा प्रचंड चर्चेला असतो, बरोबर आहे. एका बाजूला तुम्ही कामही केलंय, म्हणजे तुम्ही जे काम केलंय हे अनेकांना जमलं नसं, विशेषतः चिखलोली धरणाच्या बद्दलचा जो तुमचा प्रश्न आहे त्याच्याकडे मी नंतर येणार आहे. पण हा जो वाळेकर किणीकर संघर्ष जो आहे हा नेमका कशासाठी आहे याचं कारण असं आहे, बालाजी किणीकर हा आमदार असूनही, 4थी वेळ असूनही तो तुमच्या कोणत्याच पासंगाला पुरू शकत नाही. ना तुमच्या मसल पॉवरला पुरू शकत, ना तुमच्या मनी पॉवरला पुरू शकत, ना तुमच्या लोकसंपर्काला आणि लोकसंग्रहाला पुरू शकत. तरीही एक सतत अस्थिर, अशांत आणि अस्वस्थ वातावरण किंवा नातेसंबंध तुमच्या आणि किणीकरांमध्ये का असतात? अगदी मनमोकळं सांगा. याचं कारण असं आहे की आजपर्यंत तुम्ही कधीच या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि ते महाराष्ट्राने कधी मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही. म्हणून मला तुम्हाला थेट विचारायचं, या प्रश्नावर मला थोडा वेळ द्या. अरे कसला वेळ? एक लक्षात घ्या, फ्रॅक्शन ऑफ सेकंद काम करणारे वाळेकर हे एका सोप्या प्रश्नावर वेळ घेऊन जर बोलणार असतील. नाही, पहिले तर सारंग थोरात हे नाही, राजेंद्र वानखेडे यांचं नाव विनायक राऊत साहेबांनी मला सांगितलं बोलवून, परंतु मी त्यांना सांगितलं की राजेंद्र वानखेडे हा उल्हासनगरचा आहे. गेले अनेक वेळा मग ते नकुल पाटील असतील, कचोरे असतील, साबीर शेख साहेब असतील, या सगळे हे जे अंबरनाथ शहराच्या बाहेरचे लोक आहेत, तर अंबरनाथ शहराचा आमदार व्हावा म्हणून मी आणि राजेंद्र चौधरी यांनी बालाजी किणीकर यांचं नाव आम्ही सुचवलं आहे. ज्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही मदत केली आणि त्यांना निवडून आणलं त्यावेळेस ते अगदी नौके होते. नाही, पण मी तुम्हाला इथे काही क्षण थांबवणार आहे. आनंद परांजपेंचा पण बालाजी किणीकरांना विरोध होता, कारण ते तेव्हा खासदार होते जर मी चुकत नसेल. ज्या वेळेस मी बालाजी किणीकरांचं नाव घेऊन आम्ही ठाण्याला गेलो त्यावेळेस नरेश मस्के, आनंद परांजपे, गोपाळ लांडगे आणि शिंदे साहेब 4 जण बसलेले असताना आम्ही हे नाव सुचवलं. त्यापैकी 3घांनी या नावाला विरोध केला. अरे तो वानखेडे कमीत कमी शिवसैनिक तरी आहे, हे नवीन कुठलं नाव आणलं तुम्ही? परंतु मी त्यांना सांगितलं की होय, अंबरनाथ शहराचं नावानी मतदारसंघ आहे, अंबरनाथ मतदारसंघ, पण अंबरनाथ शहरातला कधी आमदार झाला नाही. आम्हाला कुठेतरी बदलापूरला, कल्याणला, कोणला कामासाठी जावं लागतं आमदार निवडून दिल्यानंतर. तर आम्हाला आमच्या शहराचा आमदार हवा आहे आणि तो एक डॉक्टर आहे म्हणून तो द्या, आम्ही निवडून आणायची जबाबदारी आमची आहे.
तो कधीही नगरसेवक नव्हता, शाखा प्रमुख नव्हता, कुठेही नव्हता. बालाजी किनीकर त्याला आम्ही निवडून आणू म्हणून मी हक्काने माझं नाव सुचवलं. 3 जणांनी त्याला विरोधही केला असेल, परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही वर विचारतो आणि मग तुमच्याशी बोलतो. त्यांनी हे नाव फायनल करून आणलं आणि त्यांना आम्ही बालाजी किनीकरांना पहिल्या टर्मला अगदी नगरसेवकही कधी होऊ शकणार नाहीत अशा माणसाला आम्ही आमदार बनवलेलं आहे. मला सांगा, 4 वेळा आता बालाजी किणीकर आमदार आहेत. आतापर्यंत चा जो आमदार आहे हा बहुतेक वेळा मंत्री राहिलेला आहे. मग साबीरबाई शेख यांचा विचार करा, नकुल पाटलांचा विचार करा, जगन्नाथ पाटलांचा विचार करा. पण वाळेकर आणि किणीकर यांच्यातला जो संघर्ष आहे हा किणीकरांना मंत्री होऊ देऊ शकला नाही, असं तुम्हाला वाटतं? नाही, असं नसतं. नाही, तुम्हाला काय जे बोलायचं ते अगदी मनापासून बोला. बघा, काय वाळेकरांचं एक आतमध्ये आणि एक बाहेर असं कधीच नसतं. आता पण तुम्ही ते असं विचारपूर्वक काही बोलू नका, अगदी मनमोकळं बोला. बालाजी किनीकर हे आमदार आहेत आणि आमदारांना मंत्री बनवायचं काम पक्षाच्या प्रमुख माणसाचं असतं. माझी सवय आहे, मला 80% समाजकारण म्हणजे त्याही पेक्षा पुढे जाऊन अंबरनाथमध्ये जे जे कार्यक्रम करतो, जे तुम्ही सांगितलं मनी पॉवर अमुक तमुक सगळ्या मसल्स माझ्याकडे भरपूर आहेत. त्याच्यासाठी हे सगळं भरपूर असूनही अनेकांकडे आहेत, परंतु त्याच्या मागे जो असणारा शिवसैनिक आहे तो माझ्या मागे. शिवसैनिकांकडून कसं काम करून घ्यायचं, जे शिवसेनेला अभिप्रेत असणारं ते मी करून घेतो. त्यामुळं माझं नाव इतरांपेक्षा नेहमी चर्चेत असतं आणि जो चर्चेत असतो त्याच्यावर टीका होते, त्याच्यावर विरोधात माणसं असतात, सगळं असतं. तर माझी आणि बालाजी किनीकर यांची जी काही वाद किंवा काय नेहमी पेपरला टी व्हीला येतं की अ टीम आणि ब टीम किंवा ए टीम आणि बी टीम, म्हणजे अरविंद वाळेकर आणि बालाजी किनीकर असं बोललं जातं नेहमी. आणि त्याच्यावर अनेक पत्रकारांना शेवटी बातमी निगेटिव्ह असेल ती जास्त वाचली जाते असं म्हणतात. तर मी त्याच्याकडे असं बघतो की आमच्या वादाचा फायदा नागरिकांना कसा होईल. आमचा वाद नाही आहे, आमच्या काम करण्याची एक पद्धत आहे. कोणी जास्त काम करायचं, मी एक आरोग्य शिबिर लावलं तर त्यांनी पण लावलं पाहिजे, हा जो आमच्या कामाचा संघर्ष आहे तो आहे, आमच्यातला वाद नाही. मला वहिनी सांगा की आता यांचे अनेक लोकांशी संघर्ष आहेत, राजकीय आहेत, सामाजिक आहेत, पण त्याचा तुम्हाला कधी फटका असा फार मोठ्या प्रमाणात बसत नाही किंवा तो बसताना मला जाणवत नाही. म्हणजे बालाजी किणीकर हा आमदार असल्यामुळे मी त्यांच्याशी माझा संपर्क आहे, शिवसेनेतल्या अनेकांशी संपर्क आहे, पण सगळेजण तुमच्याबद्दल खूप छान बोलतात की नाही वहिनी खूप स्वभावाने चांगले आहेत, समजून घेतात, मदत करतात, सहकार्य करतात. हे काय आहे? म्हणजे यांच्यासारखा जमदगडी एका बाजूला झेलायचा आणि दुसऱ्या बाजूला यांच्या विरोधकांशी नीट जुळवूनही घ्यायचं आणि तेही दुखावणार नाहीत असं बघायचं. ही कसरत किती जीवघेणी असते हे सगळं करताना. शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि एक पितृवत्सल्य मातृवत्सल्य जे असतं. आता साहेब थोडेसे कडक आहेत. ते कडक कसे आहेत की त्यांना काम आवडतं, काम करणारा माणूस आवडतो आणि त्यावेळेचे जे कठोर बोलतात एखाद्याला ते पक्षाच्या फायद्यासाठीच बोलतात. जसं आपण बघत असाल की वंदनीय शिवसेना प्रमुख पण खूप कडक होते. काही वेळेला त्यांना नाही पटलं शिवसैनिकांचं तर ते अगदी झापायचे आणि त्यावेळेस मासाहेब मीनाबाई ठाकरे सगळ्या शिवसैनिकांना सांभाळून घ्यायचा. त्या पद्धतीने मी थोडंसं प्रयत्न करते की ठीक आहे बाबा, अण्णा जरी रागवले ते माझ्याकडे एक मायेने येतात, आपुलकीने आई स्वरूप समजतात सगळे शिवसैनिक आणि त्यांना एक मायेचा आधार देण्याचं काम मी करते. अण्णा मला सांगा की तुम्ही आता गेली अनेक वर्ष नगराध्यक्ष आहात. आनंद दिघे असतानाही तुम्ही नगराध्यक्ष होतात, बरोबर आहे. आणि त्यानंतर नरेश गायकवाड हत्ये प्रकरण ज्या वेळेला पोलिसांचा ससेमिरा तुमच्या मागे लागला, तुम्ही ठाण्यात वॉन्टेड होतात, तिथे मग तुमचे काही लोकांशी अत्यंत जवळीकतेचे संबंध झाले. इथे अंबरनाथचा जर आपण विचार केला तर इथे खूप मोठा संघर्ष होता, तो म्हणजे दलित चळवळ आणि मराठी किंवा जे ओबीसी आणि बहुजन जे आहेत, बहुजन आणि दलित असा जो संघर्ष होता. एकेकाळी इथे मागासवर्गीयांची प्रचंड दादागिरी होती आणि इथलं अर्थकारण, इथलं समाजकारण, इथल्या सत्ता या सगळ्या बाबतीत एक विशिष्ट पद्धतीचा वर्ग काम करत होता. त्यातून संघर्ष झाला, नरेश गायकवाड प्रकरण झालं आणि हे सगळं तुमच्या वाट्याला आलं. आनंद दिघे असू द्या किंवा एकनाथ शिंदे असू द्या, अंबरनाथ ठाण्यातल्या सत्ताधाऱ्यांना किंवा ठाणेकर जे आहेत जे सत्ता चालवतात त्यांना अंबरनाथमध्ये वाळेकरांशिवाय दुसरा पर्याय तुम्ही विचार करू दिला नाही. हे काय आहे? तुम्हाला स्पर्धकच बनवू दिला नाही.
असा माझा थेट तुमच्याबद्दलचा टीकाकारांचा आणि माझाही आरोप आहे की तुम्हाला स्पर्धक होऊ देत नाही. तर बघा कसं आहे, अंबरनाथ हे मिनी भारत आहे. अंबरनाथमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व प्रांतातले लोक राहतात आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना कुठल्या एका जातीसाठी किंवा एका समाजासाठी काम करून चालत नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन काम करणारा नेताच पुढे जाऊ शकतो. एकाच समाजासाठी करायचं आणि दुसऱ्यांवर टीका करायची किंवा त्या समाजाच्या आड दादागिरी करायची, शहरामध्ये वसुली करायची, हे नागरिकांना पटत नव्हतं. माझ्या मागे सर्व समाजाची लोकं होती आणि त्या समाजाला त्यातले त्यात व्यापारी वर्ग खूप मोठा असतो, बिल्डर असतात, कारखानदार असतात. त्यांना त्रास होऊ नये त्यांचं म्हणणं असतं की आम्ही आमच्या रोजगारातून आमच्या व्यवसायातून कमवलेले 2 पैसे वर्गणी म्हणून देऊ शकतो, पण दादागिरी करून कोणी पैसे घेऊ नयेत म्हणजे कोणी खंडणी वसूल करू नये. खंडणी प्रकार असतो, तसं होऊ नये. आणि ते मी माझ्या आयुष्यात जपलं. मी कधीही व्यापाऱ्यांना, कुठल्याही बिल्डरला, कुठल्याही याला त्रास न देता व्यवसाय करून आम्ही आमचे कार्यक्रम करणं, आमचे नागरिकांचे हिताचे जे प्रश्न सोडवणं किंवा मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम करणं. अंबरनाथमध्ये सगळ्यात जास्त मोठे कार्यक्रम शिवजयंती, दहीहंडी, नवरात्र, शिवमंदिर फेस्टिवल, स्ट्रीट फेस्टिवल, असे अनेक रंगपंचमी, पतंग महोत्सव, मोजता येणार नाही एवढे सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या समाजाचे. मग ते दिवाळीला फराळ साहित्य वाटप असो, नाही तर ईदला शिरकुर्मा साहित्य वाटप असो, हे करत असताना कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास न देता आम्ही जे कार्यक्रम करतो त्याचा फायदा आम्हाला आमच्या जीवनामध्ये नेहमी होतो. आणि मी जे सांगितलं की काही वर्ग अशाच प्रकारे इथं दादागिरी करत असतील, त्यांना कुठल्या तरी एका केसमध्ये त्यांचा खून झाला आणि त्यात माझं नाव आलं. मी त्यावेळेस नगरपालिकेत काम करत असताना माझं नाव आलं आणि मी त्यातून निर्दोष सुटलेलो आहे. त्यामुळं नाव येणं आणि त्याचं शिक्षा होणं, ज्या दिवशी आपल्या संविधानाने आपल्याला हे दिलेलं आहे की जो चुकतो त्याला शिक्षा होते, जर माझं चुकलं नसेल म्हणून मला न्यायदेवतेने जो न्याय दिलेला आहे त्यामुळे मी त्यातून सुखरूप बचावलो. अडचण येते, त्रास होणारच. त्यासाठी माझ्या ठाणे जिल्ह्यातले पूर्ण शिवसैनिक सन्माननीय दिघेसाहेब, धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांनी त्यावेळेस पूर्णपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. आमचे त्यानंतरचे मोरेसाहेब हे सुद्धा पाठीशी उभे राहिले. आमची महिला आघाडी, आमचे युवा सैनिक, त्यांना माहिती होतं की आम्ही चुकत नाही, आम्ही पक्षाचं आणि समाजाचं काम करतो आहे. तर त्यावेळेस पाठीशी उभा राहणारा, शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहणारा जो शिवसैनिक आहे तो माझ्या पाठीशी होता. आणि म्हणून मी आज गेली 45 वर्ष या अंबरनाथमध्ये एका याच्यात चाललेलो आहे की माझाच पक्ष कसा मोठा होईल. इतर पक्षांपेक्षा अंबरनाथमध्ये शिवसेना ही 5 पटीने मोठी आहे. इतर पक्ष कामामुळं मी मोठे होऊन दिले नसतील, मी दादागिरी करून मोठे होऊन दिले नाही असं नाही. माझ्या सगळ्या पक्षातले माझे मित्रपरिवार आहेत, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, मनसेचे असतील. राजसाहेब ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा ते माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. नारायण राणेसाहेब माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. अनेक मोठे नेते, फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख सोडले तर सगळेजण माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. ज्याच्या घरी एवढे मोठे नेते येतात त्याचं काम असणार. नाही, बरोबर आहे, त्याचं काम असणार. मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, वाळेकर नेमके ह्या संपूर्ण यादीत नेमके कोणाचे? कारण मी तुम्हाला एका प्रसंगाकडे घेऊन जातो. निखिलचं लग्न होतं आणि तुम्ही आमंत्रण द्यायला शुभदीप या बंगल्यावर गेला होतात. मला आजही तो प्रसंग आठवतोय. सकाळची वेळ होती, तुम्ही संपूर्ण कुटुंब श्री आणि सौ शिंदेंना आमंत्रण द्यायला गेला होतात. त्यांना तुम्ही पत्रिका दिली, मग ते काय ओटी भरणं वगैरे जो काय प्रयत्न होता, प्रकार होता, तो वरती झाला पहिल्या मजल्यावर आणि तुम्ही खाली आलात. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे तुम्हाला सोडायला आल्याचं पण मला आजही स्पष्ट आठवतोय. कदाचित आता त्याला काही वर्ष झाली असतील निखिलच्या लग्नाला, पण तो प्रसंग मला आठवतोय. महासत्तांतर घडलं, एकनाथ शिंदे हे ठाकरेंपासून बाजूला गेले आणि त्यानंतर शिंदेंबरोबर जायला वाळेकरांना वेळ लागला. तो वेळ नेमका कशाला लागला? गेली 45 वर्ष एखादा शिवसैनिक त्यावेळेस ज्या कुशीत तयार होतो त्यावेळेस हे काय चाललं हेच कळत नव्हतं. शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये शिंदेसाहेब असं सांगितलं जायचं की ते BJPमध्ये जाणार आहेत या सगळ्या आमदारांना घेऊन. मग आम्ही थांबलो. आम्हाला वाटलं नाही. मला अनेकांच्या, नारायण राणे साहेब ज्यावेळेस शिवसेना सोडून गेले त्यांनी मला सांगितलं की तू माझ्यासोबत ये.
मी म्हणलं साहेब मी मरेल पण माझ्या मागे शिवसेना ही 4 अक्षरं पाहिजेत. राज ठाकरे साहेबसुद्धा ज्यावेळेस गेले त्यावेळेस माझे मित्र मनोज चव्हाण, नांदगावकर साहेब यांनीसुद्धा मला सांगितलं की तू राजसाहेबांसोबत ये मनसेचा याच्यावर. मी म्हणलं नाही, मी शिवसेना सोडणार नाही. तसेच ज्यावेळेस शिंदे साहेबांनी हा जो उठाव केला आणि ते काही आमदार घेऊन सुरतला गुवाहाटीला गेले, त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस मला असं वाटायचं की शिंदे साहेब या सगळ्यांना घेऊन भाजपमध्ये तर जाणार नाहीत ना. म्हणून मी थांबलो होतो, 15-20 दिवस थांबलो आणि नंतर शिंदे साहेबांना जाऊन भेटलो की नाही, तुम्ही जे केलेलं आहे हे पक्षासाठी केलं आहे, पक्ष वाचवण्यासाठी केलं आहे. ज्या वंदनीय बाळासाहेबांना वाटत होतं की काँग्रेससोबत जाऊ नये, ते ज्यांनी चुका केल्यात त्या चुका सुधारण्यासाठी तुम्ही केले असं मला एक जुन्या शिवसैनिकाला वाटते. म्हणून मी तुमच्यासोबत येतो, मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. आणि त्या दिवसापासून शिंदे साहेबांनीसुद्धा मला आशीर्वाद दिला. ते माझे एकेकाळचे जुने मित्र आहेत. आम्ही सोबत काम केलेले दिघे साहेबांबरोबर इतर ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यामुळं शिंदे साहेबांनी मला आपलंसं करून घेतलं आणि पूर्ण अंबरनाथमध्ये चांगलं काम करण्यासाठी पाठिंबा देखील दिला. तेव्हापासून मी शिंदे साहेबांचं काम करतो. खासदार साहेबांच्या सोबतसुद्धा समाजकारणामध्ये जे विकास कामं आहेत अंबरनाथची ते करण्यासाठी खासदार साहेब जे सांगतील ते आम्ही करत असतो. म्हणून आज अंबरनाथचा विकास खूप झपाट्याने झाला आणि त्यांना आवडेल अशी कामं आम्ही करतो अंबरनाथ. बघा, जर आपण पाहिलं तर तुम्ही ज्या भाजपचा धसका घेऊन काम करताय किंवा ज्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करताय इथे अंबरनाथमध्ये, त्या भाजपला म्हणजे थोडं तुम्ही घाबरताय आणि भाजप पण तुम्हालाच घाबरतो इथे, असं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. आता परवा ज्या फायर ब्रँड नेत्या आहेत चित्रा वाघ, त्या मुंबईतून इथे आल्या. एरवी स्त्रियांच्या समस्यांवर त्या बोलत असतात. माझे त्यांच्याशी व्यक्तिगत खूप चांगले संबंध आहेत. त्या कधीच असं पातळी सोडून बोलत नाहीत. पण इतकं अरविंद वाळेकरांनी भाजपची कळ काढावी आणि सगळ्यांनी त्यांना घेरावं, मग गुलाब करंजुले असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, चित्रा वाघ असतील, ह्या सगळ्या लोकांनी वाळेकरांना का रडारवर घेतलंय? माझं काम की दहशत? नाही, बिलकुल दहशत कोणाकडे असते? हे काम करत असताना, सामाजिक काम करत असताना जो माणूस शहरातल्या इतर लोकांना त्रास देतो असा एक नागरिक अंबरनाथमधला ज्या दिवशी येऊन माझ्या विरोधात एखादी तक्रार करेल, ती दहशती वाचून नाही, त्यांनी तर प्रेमाने जर त्यांनी अशी तक्रार केली, त्या दिवसापासून मी अंबरनाथचं राजकारण सोडून देईल. त्यामुळं माझी दहशत नाही, एक आदरयुक्त भीती आहे की अण्णा म्हणजे एक कणखर माणूस आहेत, रागवतो किंवा काही चुकलं तर बोलतो, काही गोष्टी मला सहन होत नाही माझ्या पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी काही बोललेलं. त्यामुळं मी त्याच्यावर सांगतो, माननीय चित्राताई या मोठ्या आहेत, खूप महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. त्या अंबरनाथमध्ये अगोदर आल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अंबरनाथचा विकास झाला नाही तर अंबरनाथ भकास झालं. त्यावर मी त्यांना बोललो होतो की चित्राताई, तुम्ही अंबरनाथ खरं पाहिलंच नाही, पूर्वीचं अंबरनाथ कसं होतं आणि आताचं अंबरनाथ किती सुंदर, किती छान झालं आहे. अंबरनाथचे 90% रस्ते काँक्रीटचे झाले आहेत, अंबरनाथला मोठमोठ्या इमारती झाल्यात. ह्या जर तुम्ही फिरून पाहिलं असतं तर कदाचित तुम्ही असं बोलल्या नसत्या. आणि त्यांना जे बोलायला लावणार आहेत त्यांनी माझी दहशत घेतलेली, आमच्या कामाची दहशत घेतलेली. पण मला सांगा, तुमच्याबद्दल अशा सतत वावड्या उठत राहतात. मागच्या लोकसभेला तुम्ही श्रीकांत शिंदेंच्या विरोधात काम केलं असं सांगितलं जातं, बालाजी किणीकरांना पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले असं सांगितलं जातं, अगदी ठाण्यातल्या शुभदीपवर तुमची तक्रार जाते, वांद्र्यातल्या मातोश्रीमध्ये तुमची तक्रार जाते. अंबरनाथमध्ये असं काय आहे की जिथे वाळेकरांशिवाय, म्हणजे जसं ते संताजी धनाजी विरोधकांना दिसायचे तसे वाळेकर का दिसतात? अशा तक्रारी करणारा म्हणजे बंदूक की बंधुत्व? माझी तक्रार एकदा वंदनीय शिवसेना प्रमुखांकडे झाली आणि सगळ्यांच्याच ऐकून घेतल्यानंतर साहेबांना मी स्वतः बोललो की साहेब, एवढे लोक जर तक्रार करत असतील तर मी बाजूला होतो, दुसरं कोणालाही शहरप्रमुख द्या आणि जी काही पदं असतील ती माझी काढून घ्या. तर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मला त्यावेळेस सांगितलं की तक्रारी 2 माणसाच्या होत असतात. जो एक जास्त काम करतो त्याची तक्रार होते आणि जो एकदम काम करत नाही त्याची एक तक्रार होते. त्यापैकी तू कोणता हे मला कोणी सांगायची गरज नाही. तू जास्त काम करतो, साहजिकच आहे, काही जणांना जलन होते, काही जणांना वाटतं अरे मी एवढा वेळा आमदार आहे किंवा एवढा मी काही गोष्टीचा पाठपुरावा करतोय,
तरी पण माझं जेवढं नाव नाही किंवा जेवढा माझा प्रचार होत नाही त्याच्यापेक्षा जास्त अरविंद वाळेकरांना लोक विचारतात. मी कार्यक्रम करू शकतो, तेवढे कार्यक्रम दुसऱ्याला करता येत नसतील. आज मी स्ट्रीट फेस्टिवलसारखा कार्यक्रम 50,000 नागरिक तिथे जमतात आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी तो कार्यक्रम पाहून तोंड भरून कौतुक केलं. हे इतरांना जमलं नाही कधी अंबरनाथमध्ये. ते का जमलं नाही तर त्यांच्यासोबत असणारे जे कार्यकर्ते ते त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही, एवढा मोठा कार्यक्रम हँडल करता येत नाही आणि त्या कार्यक्रमावर लागणारा जो काही खर्च असतो, जो काही मदत असते ही करायची त्यांच्यामध्ये. मला एक सांगा की आता चिखलोली धरणासारखा जो प्रश्न होता जो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तो तुम्ही सोडवला, त्याचं पाणी आलं, ते अंबरनाथकरांना वापरायला मिळायला लागलं. आत्ता बालाजी किणीकरांनी त्या धरणाची उंची वाढावी यासाठी प्रयत्न केले. म्हणजे असं काही नाहीये की कोणती गोष्ट तुम्ही करायची आणि त्यांनी हाणून पडायची असं नाहीये. तुम्हाला असं नाही का वाटत की जर समजा तुम्ही दोघं एकत्र आलात, ते आता येणं शक्य नाहीये, कदाचित सूर्य आणि चंद्र एकत्र येण्यासारखा तो प्रयत्न असू शकेल म्हणजे हा प्रश्न, पण जर समजा असं झालंच तर अंबरनाथकरांना अधिक चांगलं आणि अधिक सुंदर आयुष्य जगता येईल असं तुम्हाला नाही का वाटत? बघा, तुम्ही ज्या चिखलोली धरणाचा अर्धा प्रश्न सोडवला त्यातून अर्ध्या गोष्टी पूर्ण झाल्या. आता त्यांनी उंचीचा प्रश्न सोडवला. म्हणजे प्रश्न किंवा समस्या ही तुम्ही नेमक्या पद्धतीत मांडताय. तुम्हाला नाही का असं वाटत की ह्या गोष्टी कधीतरी भविष्यात घडू शकतात आणि अशक्य राजकारणात काहीच नसतं? शिवसेना काँग्रेस बरोबर जाऊ शकते, भाजप मायावतींबरोबर जाऊ शकते, तर राजकारणात अशक्य काहीच नसतं. वाळेकर आणि किणीकर अशक्य आहेत का? काहीच अशक्य नाही. मुळात शिवसेनेचा शिवसैनिक हा आदेशावर चालतो. जर आम्हाला दोघांना बसून शिवसेना प्रमुखांनी जसं सांगितलं तसं एकनाथ शिंदे साहेब आता आमचे पक्षाचे मुख्य नेते आहेत, त्यांनी बसून सांगितलं की तुम्हाला हेच करायचं आहे, नसेल जो ऐकत त्याला त्या पदावरून बाजूला केलं पाहिजे. की तुमचे वाद काय आहेत, कशासाठी आहेत, कुठलाही हिताचा किंवा कुठलाही असा वेगळा वाद नाही की मला काही अर्थकारण करायचं आहे किंवा मला बालाजी किणीकरांवर दादागिरी करायची आहे. ते त्यांचं काम विधानसभेचं करतात. त्यांच्याकडे एक संविधानिक पद आहे आणि माझ्याकडे एक शिवसेनेचं शहरप्रमुख पद आहे. मी काम करतोय, तुम्ही काम केलं तर त्याचा फायदा नागरिकांना होईल. परंतु एक कोणीतरी कमी पडतो आणि मग त्याला दुसऱ्याची जलन होते. असं जर कदाचित असेल तर ते मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जर बसवलं तर आमचा वाद जो आहे तो एक शाब्दिक छोटासा वाद आहे, तो एका मिनिटामध्ये संपेल आणि खरंच या अंबरनाथकरांना आणखी चांगलं काम, आणखी चांगले प्रोजेक्ट आणि आणखी चांगलं आम्ही सोबत जर गेलो तर जी काही आजूबाजूची मंडळी असतात ती नेहमी अशा माणसाला जवळ येऊन देत नाहीत. अनेकांची दुकानं अरविंद वाळेकर यांच्या नावाने चाललेली असतात की वाळेकरांच्या विरोधात जाऊन बोला, तुम्हाला 5 लाखाचा फंड देतो. असेही काही लोक जे आजूबाजूला असतात ते असं होऊ देत नाही. परंतु जे माणसं आज 4 टर्मचे सन्मान्य आमदार बालाजी किणीकर आहेत, त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ज्या माणसामुळं आम्ही मोठे झालो, ज्या आमदार झालो, त्यांच्याशी जर मी जुळवून घेतलं तर नक्कीच माझी पण उंची वाढेल, पक्षाची पण उंची वाढेल. वहिनी मला सांगा, नगराध्यक्ष पद हे एक मिनी आमदार पद आहे. पुढच्या वेळेला सीमांकन बदलणार आहे विधानसभांचं. आता मागासवर्गीय आहे, ते कदाचित आरक्षण बदली होईल. तुम्ही आमदारकीची प्रॅक्टिस सुरू केली आहे का? अगदी मनापासून सांगा. तुम्हाला असं वाटतं का की आपण या अंबरनाथची आमदार होऊ शकतो आणि ही नगराध्यक्ष पदाची टर्म ही आपली प्रॅक्टिसची टर्म आहे? कारण आता आरक्षण बदलणार हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही तशी तयारी सुरू केली आहे का? आम्ही तसं समजायचं का? होऊ शकतं बदल. आणि आम्ही काय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत नाही. नगराध्यक्ष असताना जसं वाळेकर साहेबांनी पण सांगितलं की 80% समाजकारण 20%च राजकारण आम्ही करतो. या अंबरनाथ शहराचं गेली 35 वर्ष शिवसेनाच नेतृत्व करते, समाजसेवा करते, कार्यक्रम आम्हीच करतो. त्यामुळं जरी पुढे झालं तर ते शेवटी पक्षश्रेष्ठींच्या हातात असणार आहे. अरविंद वाळेकर यांचा पती म्हणून नाही, नेता म्हणून आणि पती म्हणून, दोन्ही म्हणून तुम्हाला आवडणारा गुण कोणता आणि तुम्हाला आवडणारा दोष कोणता? गुण म्हणजे असं आहे की त्यांची कामाची पद्धत अतिशय चांगली आहे. म्हणजे पक्षासाठी ते मी आजपर्यंत बघत आले ना की त्यांचे वैयक्तिक वाद असतील, हेवादावा असतील, वैयक्तिक कुणाशीच नाही, पक्षासाठी पक्ष पक्ष पक्ष. आणि थोडंसं रागीट स्वभाव आहे त्यांचा, तो त्यांनी बदलावा. थोडेसे म्हणजे असं माघार घेत नाहीत.
सौम्य व्हायला हवं. सौम्य व्हायला हवं. हे आहेत अरविंद वाळेकर. त्यांनी सौम्य व्हायला हवं असं त्यांच्याबरोबर गेली अनेक वर्ष संसार करणारी त्यांची पत्नीच त्यांना सांगते. पण वाळेकर सौम्य होणं म्हणजे काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला कदाचित एकतर ठाण्यातल्या टेंबी नाक्यावर जावं लागेल किंवा तिथून पुढे वांद्र्यातल्या मातोश्रीवर जायला लागेल. या सगळीकडे जाऊन वाळेकर काय शांत झाले नाहीत, वाळेकर काय सौम्य झाले नाहीत. काही माणसांचा स्वभाव बदलत नसतो आणि तोच त्यांचा बहुधा जमेच्या बाजूचा भाग असतो आणि त्यामुळेच आज वाळेकर हे टिकून आहेत. गुलाब करंजुले असू द्या, बालाजी किणीकर असू द्या किंवा अन्य कोणीही असू द्या, राजकीय विरोधकांना पुरून उरत हा एक सिंगल फसली नेता पुन्हा एकदा अंबरनाथवरती आपल्या कुटुंबाचं प्राबल्य आणण्यासाठी सज्ज झालाय. त्यांना सुयश तर आपण चिंतूयाच, पण बदलणाऱ्या जमान्यानुसार वाळेकर साहेब तुम्ही आता बदलायला हवं आणि बंदुकीची जागा आता बंधुत्वाने घ्यायला हवी. या शुभेच्छांसह तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.